आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये आज बनलेली आहे सुपर टेस्टी आणि पटकन होणारी ही पालकची कोरडी भाजी, जी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता। अगदी सोपी पद्धत आहे। इथे मी पालकची एक जुडी मस्त निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि आता आपण ह्याला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात। तेल छान तापल्यानंतर आपण जिरे, मोहरी, हळद, हिंग ह्या गोष्टी, बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या घालून घेणार आहोत। अतिशय सोपी आणि पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। मुलांच्या डब्यासाठी अगदी योग्य अशी भाजी आहे। पालकामध्ये भरपूर असं आयर्न असतं, त्यामुळे पालक आठवड्यातून एकदा तरी खाल्लाच गेला पाहिजे। आता इथे तुम्ही बघू शकता जिरे, मोहरी, हळद आणि हिंग हे चारही वस्तू आपल्या घालून झालेल्या आहेत। त्यामध्ये भरपूर असा लसूण आणि चवीनुसार मिरची आपण यामध्ये ॲड करणार आहोत। अगदी 2 मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये ॲड करायचा आहे। तो कांदा सुद्धा छान मस्त मऊ शिजण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठही यामध्ये घालून घेणार आहोत आणि झाकण घालून आपण हा कांदा मऊ असा शिजवून घ्यायचा आहे। आता इथे मी थोडंसं मीठ घालून घेतेय। परत एकदा हलवून घेऊयात आणि कढईला छान झाकण लावून कांद्याला वाफ आणून देणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। अशा सोप्या भाज्या आपण डब्याला पटकन अशा बनवू शकतो, तुम्हाला नक्की आवडेल। कांदा मऊ छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता इथे मी पालकची जी पानं आहेत ती स्वच्छ धुवून ठेवली होती, ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती यामध्ये आपण ॲड करतोय। सगळ्यांच्या घरी अशा पटकन होणाऱ्या भाज्या नक्कीच बनत असतील। या पद्धतीने पालकची भाजी एकदा तरी नक्की बनवून बघा, मुलांना नक्की आवडेल, तुम्हालाही जरूर आवडेल। याचा आस्वाद नक्की घ्या आणि जेव्हा तुम्ही कोणतीही रेसिपी माझी बनवता तेव्हा ती कशी जमली आहे किंवा सगळ्यांना आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता पालक आपण छान हलवून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि दाण्याचं कूटही यामध्ये मी 2 मोठे चमचे घालून घेणार आहे। दॅट्स इट। यामध्ये तुम्ही भिजवलेली डाळही घालू शकता, काहीच हरकत नाही आहे। अशी सिंपल अशी पालक तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। छान मिक्स करून घेऊयात आणि एक वाफ आल्यानंतर आपली ही भाजी तयार असेल। झाकण घालून घेणार आहोत। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भाजी छान व्यवस्थित शिजते आणि आपली ही पालकची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे। आहा, खूप छान सुगंध सुटलेला आहे। आता आपण सर्व करून घेऊयात। आपला पटकन होणारा हा पालक तयार झालेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात आपण अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन।